नमस्कार. वेलकम टू द ग्लोबल टाइम्स. तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. माझं नाव अमर मर्डेकर. आम्ही राहणार ओझरेचा, तालुका जावली, जिल्हा सातारा. आम्ही इथे एक मुंबई सारखी एक टीम जॉईन केलेली 2018 साठी, की पोरांना कळावं की क्रिकेट म्हणजे काय. लहानपणापासून आम्ही क्रिकेट खेळत आलोय आणि क्रिकेटनं आम्हाला बरंच काही शिकवलं आहे की क्रिकेटमध्ये अपसेट डाऊन हे असतात. तसेच आम्ही आयुष्यात पण आमचे अपसेट डाऊन घेतात. कधी 6 बॉलमध्ये 6 रन जातात, कधी 6 बॉलमध्ये 6 विकेट पण पडतात. सगळा वेळ तुमच्यासारखा नसतो, पण क्रिकेटनं आम्हाला हा लाईफ टाईमचा धडा शिकवला आहे की हार नाही मानायची, चालत राहायचं, फक्त चालत राहायचं. चालेल, मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, तुम्ही त्याची उत्तरं तुम्हाला वाटतील तशी द्या. क्रिकेटमध्ये तुमची खरी ताकद काय आहे? पेशन्स, पॉवर की टीमवर्क? आणि तुम्हाला का वाटतं की हेच तुमचं स्ट्रॉंग पॉइंट आहे? क्रिकेटमध्ये खरी ताकद आमची आहे टीमवर्क. क्रिकेट हा असा जणांचा खेळ आहे की 11 जणांवर डिपेंड आहे, की कुठलाही एक माणूस तो खेळ पार करू शकत नाही. आणि टीमवर्कनं काही साध्य करता येतं. जर टीम एक असेल तर ऑपोनंट कोण पण असू दे, किती पण असू दे, किती पण धारदार शस्त्रवाला असू दे, पण आपण जर समजा टीमवर्कनं खेळलो तर कुठली पण चढाई, कुठली पण लढाई ही फत्य करता येते या टीमवर्कनं. माझा सगळ्यात मोठा मोटिव्ह आहे की मी टीमला घेऊन साथ चालतो, की मी एकटा चालण्यात मला तथ्य नाहीये. टीमला घेऊन चालण्यात हे माझं तथ्य आहे. तर टीम वर्क इज अ ग्रेट वर्क फॉर इन क्रिकेट टीम. आजच्या खेळात असा कोणता मोमेंट होता जिथे तुम्हाला वाटलं हो, हे माझं स्टाईलच आहे? माझं नाव प्रतीक लकडे. मी ओझरे गावचा खेळाडू आहे. तसेच आमची आज टुर्नामेंट होती. तर त्या टुर्नामेंटमध्ये आमचा संघ असा चढाईच्या ह्याच्यावर होता की आम्ही विनिंग साईडला होतो, पण जस्ट आघाडीची विकेट गेल्यामुळे मला बॅटिंगचा चान्स मिळाला. त्यामध्ये माझा रोल तर हिटरचा आहे. तर 12 बॉल 6 रनची आवश्यकता असतानाही मी 1 बॉलमध्ये 6 रन केलेले आहेत. छान, खूप छान. अजून तुमचं असं कोणतं आहे का जे तुम्ही सांगू शकता त्याच्याबद्दल? काही कोणता मोमेंट असं लक्षात असेल की खेळता खेळता काहीतरी खूप छान झालंय आणि तुम्हाला ते आवडलं, की खूप अनएक्सपेक्टेड होतं तुमच्यासाठी ते? ओके. तर आतापर्यंत माझ्यासोबत घडताना असं योगायोगाने घडले कसं घडले माहित नाही मला, पण गावी मॅच मध्ये खेळताना सुद्धा 1 बॉल 6 असूया किंवा असं 3 वेळा झाले की मी 1 बॉल 6चे रन चेस केलेले आहेत आतापर्यंत. खूप छान. विनोद महादेव चिकणे, ओझरे यातला खेळाडू. माझ्या लहानपणीचा एक प्रसंग सांगतो. मी आलेवाड्याला गेलो होतो, तेव्हा मी बॉलिंग टाकत होतो. तेव्हा विकेट सगळ्या पडत नव्हत्या. तेव्हा मी एक मोमेंट गेली होती की जेव्हा बूट नव्हते, तेव्हा बूट घेतले होते आणि ते बूटने मला रनिंग होत नव्हती. तर ते मी बूट काढले आणि अक्षर शेवटी मी 4 विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच बनलो. आणि तेव्हा मला किती 300 रुपये भेटले होते. त्या काळी 300 रुपये, मला वाटते 10-15 वर्ष झालं असतील ना, 10-15 वर्ष झालं असतील. कारण हा सायकलीवर आपण प्रवास केला होता दोघांनी. कारण वजरेगाव आणि ते भरपूर लांब आहे, डोंगराच्या पड्या जायचं होतं. त्या मुवमेंटला आम्ही सायकलीवर चालत कधी कधी मधनं रस्त्यानं जायचे. क्रिकेट ठिकाणीने सायकल डबल सीट जायची नाही, त्यामुळे मधनं जायचे अर्धे पोरे. त्या मोमेंटमध्ये मी पहिली मॅन ऑफ द मॅच 300 रुपये घेतली होती. तेव्हा बक्षीस हा माहित नव्हतं, पैशाचा खेळ होता. एवढेच फक्त बोलायचे. खूप छान. तुम्ही टीम मध्ये नेमकं कोणत्या रोल मध्ये असता? सायलेंट कॉन्ट्रीब्युटर, मोटिवेटर की फुल एंटरटेनर? प्रामाणिकपणे उत्तर द्या. माझं नाव सुजित मर्डेकर. मी बिलॉंग ओझरे गावाला करतो. ओझरे गाव माझी ओझरे 11 म्हणून माझी टीम. गेली 7-8 वर्ष आम्ही मुंबईमध्ये क्रिकेट खेळतोय. आज माझं वय वैयक्तिक 40 वर्ष आसपास आहे. 38, 39, 30, 40 इयर्स. बट ही यंगस्टर मुलं जे आज खेळून माझ्यासोबत खेळतायत, तेव्हा आमचा हा टीमचा स्ट्रायकर ऑल इन वन प्रीतम कदम, जवळपास 7-8 वर्ष झालं हा टीम मध्ये खेळतोय आमच्यासोबत. गावावरून मुंबईला यायचं, विदाऊट तिकीट, पैसे, बरेच प्रॉब्लेम, करिअर, जॉब हे सगळं करून मुलं कॉलेज करत असताना सुद्धा गावावर मुंबईला यायचे. आणि क्रिकेटसाठी ही लोक म्हणजे वेड आहेत आणि यांना पूर्ण सगळ्यांना एकत्र मॅनेज करणं हे काम माझं आहे. म्हणजे आज टीम म्हटलं की थोडं फाईट होणार, कधी समेट एक क्रॉसिंग जाणार, मग त्याच्यानंतर ते वाद कसे थांबले पाहिजे, तिथं स्टॉप कुठं झाले पाहिजे, हे सगळं काम करायचं म्हणजे इम्पॉर्टंट रोल मला घ्यावा लागतो. आणि आमच्या टीम मध्ये होतच नाहीत मुळात. थोडं मीच ॲग्रेसिव्ह आहे, कारण की मी काही गोष्टी नाही जमली तर मी डायरेक्ट शाब्दिक मारा सर्वांना करतो. काही मुलांना
ही एवढी मुलं आहेत की एक सुद्धा मनावर घेत नाहीत. त्या मॅच संपली की ते सोडून देतात. त्यामुळे माझा ह्या टीम मध्ये रोल ऍज अ मॅनेजमेंट म्हणाल, एक टीम हाताची घेऊन चालणं, यंग मुलांना, जुने नवे सगळ्यांना संधी समान बॅकअप आणि समतोल साधणं हा माझा मेन रोल आहे टीम मध्ये. असं कधी झालं आहे का की कोणाला तुम्ही असं ओरडला असाल आणि त्यांनी खूप मनावरती घेऊन काहीतरी उलटा म्हटलं असेल किंवा तुमच्याशी बोलणं सोडून दिलं असेल? नाही माझ्या अनुभवानुसार मी एक 8 वर्ष झालं खेळतो क्रिकेट. तर मी खूप वर्षापासून खेळतो. एक 10 वर्ष माझ्या करिअरमुळे मी क्रिकेट बंद केलेलं. पण 2017ला मी क्रिकेट परत चालू केलं आणि हे मुंबईमध्ये चालू केलं, कोपर घराण्यामध्ये भूमिपुत्र मैदानला. आणि त्यानंतर मी जेवढे दिवस खेळतोय ना, बरेच म्हणजे 8 वर्षामध्ये एवढ्या मुलांना ओरडलो, कधी कधी रॉंग वर्ड पण तोंडातून गेले असतील. पण त्यानंतर आफ्टर सेकंड डे या एक 5 ते 6 दिवसाचा अगोदर राहील, पण तो सेकंड संडेला आम्ही परत एकत्र त्याच जसं पूर्वीचे संबंध तसेच आता संबंध अशा पद्धतीने आजपर्यंत एकाही मुलानं मला अजून क्रॉस केलं नाही. छान छान, सुंदर एकदम. शेवटचा प्रश्न, आजकाल जी मुलं खेळतात त्यांना तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा झाला तर तो काय असेल? आता आमच्या टीम मध्ये जवळपास एक 80% मुलं यंग आहेत. कॉलेज नुकतंच संपवलंय, जॉबसाठी मुंबईला आले, जॉब करतायत. त्यांना आता एक सल्ला म्हणजे आज आमचं 1-2 वर्षानं आमचं रिटायरमेंट आहे. पण ह्या मुलांसाठी एकच सल्ला राहील की काम आणि हे क्रिकेट, हा क्रिकेटचे पॅशन कधीच सोडू नका. क्रिकेट हे आयुष्यात कंटिन्यू सातत्य ठेवा. क्रिकेट असा खेळ आहे की त्यात तुम्हाला आयुष्याचे धडे शिकवतो. क्रिकेटमध्ये हरलो तर दुसऱ्या सेकंड डे मॅच असते, एक मॅच हरलो दुसरी मॅच जिंकू शकतो. तसंच लाईफ मध्ये पण सेम आहे. एक नोकरी गेली किंवा दुसरी मिळणार नाही किंवा ह्याच्यापेक्षा मला माझी ग्रोथ होणार नाही आयुष्यात, हे होऊ शकत नाही. तुम्ही क्रिकेट सारखंच तुमच्या आयुष्य एन्जॉय करा. तर तुमच्या टीम मध्ये असे 2 खेळाडू ज्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल, त्यांचा प्रवास असा सांगू शकाल, अशा कोण आहेत? माझ्या टीम मध्ये 2 खेळाडू आहेत. एक अमोल मर्डेकर, हा म्हणजे आम्ही 2000 जवळपास 25 वर्ष एकत्र खेळतोय लहानपणापासून, हा आणि मी. आणि हा आमचा सध्याचा स्ट्रायकर ऑलराऊंडर प्रीतम कदम, जो आज आमच्या तालुक्याला बिलॉंग करतो. तालुक्याच्या टीम मध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स खेळतो. जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो नदी गावाला, तेव्हा हा आमचा बॉल बॉय असायचा. एक ह्याचं लहानपणापासून आम्ही बघत आलोय. आम्ही जेव्हा खेळायला असला तर हा कुठेतरी बॉल आणायला जा, प्रीतम हे कर, प्रीतम बॅट उचल, प्रीतम स्टंप उचल. आणि तेव्हा ते आमच्या लक्षात होतं की हा खेळाडू मोठा होणार. त्याच्यातली चुणूक होती, ज्या लहानपणाचे बोलतात ना मुलाचे लहान बाळाचे पाय पाळण्या दिसतात, ती जे काय आहे ते तसा हा खेळाडू आहे. आणि अमोल मर्डेकर आमचा एकदम गायडन्स सगळ्यांना, म्हणजे जसं टीमची गरज तशा पद्धतीने सगळ्यांना मॅनेज करणारा खेळाडू. आणि एकेकाळ त्याने आमचा तालुका गाजवलेला आहे गाव पातळीवर. आता युट्यूब लाईव्ह वगैरे सगळं आलेलं आहे. तेव्हा आमच्या काळात क्रिकेट हे ऑनलाईन नव्हतं, सगळं चालूमध्ये क्रिकेट होतं. पण ह्या युट्यूब लाईव्ह मुळे आता हे बरेच खेळाडू बाहेर यायला लागलेत, त्यांच्यातली स्किल समजायला लागलेले. पण हे 2 असे खेळाडू आहेत की गेम चेंजर आमच्या टीमसाठी. हे दोघे जर राहिले तर आम्ही बाकीचे आमचे 11 प्लेयर रिलॅक्स असतात.